महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा उडताना दिसतोय। प्रचंड या ठिकाणी अनेक ठिकाणी अक्षरशः आपण बघत असाल प्रचार जो आहे तो टिपेला पोहोचलेला आहे। आमचाच उमेदवार निवडून येईल अशा प्रकारची एकंदरीत भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षांच्या पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिलांची संख्या जी लक्षणीय आहे। महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आपल्या उमेदवाराचा प्रचार करतात, नव्हे तर निवडून येण्यासाठी अगदी घराबाहेर पडतात आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। तशाच प्रकारचा बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार जो आहे तो अक्षरशः आग ओकताना दिसतोय। आपण आता आहोत या ठिकाणी काही वेळातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य मोठे नेते या ठिकाणी येणार आहेत। आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्यासाठी ते प्रचार करणार आहेत। आपण बघत असाल माझ्या पाठीमागे या महिला आहेत। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या या रणरागिणी या ठिकाणी उभ्या आहेत, ज्यांनी चंद बांधलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप यांची तुतारी वाजवणारच। आपल्यासोबत महिला संघटक आहेत, आपण त्यांना आधी विचारणार। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काय सांगाल? एकंदरीत हा माहोल आपण बघत असाल, प्रचंड लोक जे आहेत हे आता टिपेला पोहोचलेले आहेत। प्रत्येक जण आमचाच उमेदवार निवडून येईल अशा प्रकारे भावना व्यक्त करताना जिथे महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय? बेलापूर कुणाचं यावेळेला? बेलापूर महाविकास आघाडीचा आहे। महाविकास आघाडीचे आमचे सन्माननीय उमेदवार संदीपजी नाईक आहेत। हे बहुमताने निवडून येणार आहेत, अगदी भरपूर फरकाने निवडून येणार आहेत। याचं कारण आपल्याला सांगते की आपण बघताय ज्या ठिकाणी महिलांची संख्या प्रचारामध्ये लक्षणीय असते, आपण सगळे पत्रकार पाहतच आहात की महिला भरपूर प्रमाणात प्रत्येक रॅलीत असो, घरोघरी प्रचारात असो, महिला म्हटलं जातं की किचन पर्यंत जाऊन प्रचार करतात। तसाच बेलापूर मतदारसंघामध्ये महिला आघाडी म्हणजे आमची शिवसेनेची असो किंवा राष्ट्रवादीची असो किंवा काँग्रेसची असो, अगदी किचन पर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करत आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही छेडलेला आहात, किचनचा मुद्दा छेडलेला आहे। किचनवर काय परिणाम आहे यावेळेला? किचनवर काय परिणाम आहे? किचनवर हा परिणाम आहे की सांगितलं की 1500 रुपये देतो लाडक्या बहिणीला, ते लाडक्या बहिणीला 1500 रुपयापेक्षा तिला गॅसमध्ये सिलेंडरमध्ये भाव वाढ केलेली आहे त्यांनी। 800 रुपये, 900 रुपये, 1100 रुपये, तर ते तुम्ही गाजर दाखवलेलं आहे। आणि आता हा सरकार जाणारच आहे। या सरकारची गरज नाही, याला फक्त गाजर दाखवणारा सरकार आहे। मोदी हटाओ, देश बचाओ। आता बीजेपी हटाओ, कारण की आता महाविकास आघाडी म्हटलं तर आदरणीय संदीप नाईक साहेब हे तुतारी वरून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडनं पक्षाकडनं 4 नंबरच्या बटन दाबून सगळ्या महिला आणि सगळे नवी मुंबईकर त्यांना बेलापूर विधानसभातून प्रचंड बहुमताने 4 नंबरचं बटन दाबून विजय करण्याचं आवाहन तुम्ही करताय। मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही 4 नंबरला जाणार आहात। नाही नाही, आम्ही आमचा विजयी संदीप नाईक आमचे येणार विजयी होणारच आहे। हे जेव्हा फॉर्म भरला तेव्हाच सगळ्या पक्षांना कळून आलेला आहे। आणि आमचे संदीप नाईक हे प्रकल्पग्रस्त म्हणजे त्यांच्या 7 पिढ्या ह्या नवी मुंबईतल्या आल्या आहेत। मग त्यामुळे ते प्रकल्पग्रस्तांचे पण प्रश्न मांडणार आहेत, बेरोजगारांचे आहेत आणि इतर बरेच प्रश्न आहेत। आणि त्यांना आताही त्यांची हॅट्रिक होणार आहे। त्यांना 5-5 वर्षाचा आमदारकीचा अनुभव आहे, अनुभव दांडगा आहे। आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की 7 पिढ्या मैदानामध्ये त्यांच्या आहेत, शिल्पकार असं म्हटलं जातंय नाईक कुटुंबियांना। मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की काहीच कामं केली नाहीयेत। तर तुमचं काय मत आहे? तुमच्या नजरेतून काय कामं आहेत? खरं पाहिलं तर 150 ऐरोली मतदारसंघाचे बेलापूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संदीपजी नाईक साहेब यांचा विजय निश्चित आहे। ही काळा दगडावरची सफेद रेघ आहे आणि त्यांनी जे काम केलं ना ते कोणीच करू शकत नाही। कारण नवी मुंबईमध्ये शिल्पकार म्हटले जाते, त्यांच्यामुळे हे सर्व महिला आता बघा ही जी सरकार आहे यांच्यामध्ये महिलांवरील अत्याचार ते कमी झालेले नाही, वाढती बेरोजगारी ती कमी झालेली नाहीये। महिलांवरील म्हणजे ह्या आता गॅसचा दर बघा किती वाढले, म्हणजे 1,500 रुपये तुम्ही देऊन आमच्या महिलांना तुम्ही खरेदी करू शकत नाही। एक वेगळा प्रश्न आहे की या पद्धतीने महागाईचा आता उद्रेक होताना दिसतोय। बोलताना बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचा उल्लेख येतोय। योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। आपण महिला म्हणून याकडे कसे पाहताय? सर्व धर्मीय समभावाच्या भावना ज्यावेळेस प्रत्येक नागरिकांकडून व्यक्त केल्या जातात तेव्हा बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची वक्तव्य ही समोर येताना दिसतात। आदरणीय महाराष्ट्राचे आराध्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचं धोरणच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे ते सर्व धर्मियांना समोर घेऊन चाललेले आहेत आणि बटंगे तो कटंगे हा अतिशय चुकीचा आहे।
जो ते जे कोणी बोलतायत आणि हा फक्त त्यांचा एक अजेंडा आहे, प्रत्येक धर्मामध्ये भांडण लावणं. आणि बटेंगे तो कटेंगे नाही, तो जुटेंगे तो एक साथ लढेंगे. आपण आणखी काही विचारणार आहोत. आपण आणखी काही महिला आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय अशा प्रकारची जी काय आहे ती आता प्रचार केला जातोय. लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट पडलाय की नाही पडलाय, तुमच्या नजरेतून महिला म्हणून तुम्हाला वाटते काय? आम्हाला एक सांगायचंय की आमचे आदरणीय पवार साहेब ज्यांनी महिलांना सन्मान दिलाय, सासरी माहेरी राजकारण समाजकारण हे धोरण आमच्या साहेबांनी आणलेलं आहे. आणि हे आता जे 50% समाजकारणात राजकारणात प्रत्येक ठिकाणी महिलांना जो सन्मान दिलाय तो पवार साहेबांनी दिलाय. त्याचं हे डुप्लिकेशन चाललंय. 1500 रुपये नकोत आम्हाला सन्मानानं स्थान दिलेलं आहे आणि आम्ही त्यात सुखी आहे. आम्हाला खूप मोठी योजना नाकारताय 1500 रुपयांची. गरजच नाहीये. आम्ही आमच्या पायावर उभे आहे. आम्ही अगदी मस्तपैकी आमच्या पायावर उभे आहे. आम्हाला सगळीकडे म्हणजे सन्मान तुमची भावना अशी आहे की 1500 रुपये देण्याऐवजी रोजगाराची उपलब्धी महिलांना रोजगार द्यावे, महागाई कमी करावी, गॅसचे पेट्रोलचे दर कमी करावे आणि जास्तीत जास्त युवकांना रोजगार दिला तर त्यांच्या घरातल्या स्त्रियांना या 1500 रुपयाची आवश्यकता नाही. आणि 1500 रुपये देऊन 3000 रुपये काढून घेतलेले आहेत. गॅसचं लाईटचं बिल डबल केलेलं आहे. 1600 रुपयाचा तेलाचा डब्बा 2200 केलेला आहे. 20 रुपयाचा कांदा 90 रुपये झालेला आहे. 100 रुपयाची डाळ 200 रुपये झालेली आहे. ही जी महागाई सडनली सगळी वाढवलेली आहे आणि ही एकीकडे महागाई वाढवली आणि एकीकडे 1500 रुपये दिले. याचं कारण म्हणजे लोकसभेला त्यांनी सपाटून मार खाल्ल्यामुळे कुठेतरी महिलांनी आपल्याला मतदान करावं म्हणून ही 1500 रुपये. बेलापूर मतदारसंघामध्ये जवळपास 50% महिलांची मतं आहेत. जवळपास 2.5 ते 3 लाखांच्या घरामध्ये आहेत. काय वाटतं एकंदरीत जी होणारी मतं आहेत त्यातला सर्वाधिक भाग संदीप नाईकांना पडेल असं तुम्हाला वाटतं महिलांचा? कारण महिलांना आता परिवर्तन पाहिजे. काय वाटतं एकंदरीत जी होणारी मतं आहेत त्यातला सर्वाधिक भाग संदीप नाईकांना पडेल असं तुम्हाला वाटतं महिलांचा? कारण महिलांना आता परिवर्तन पाहिजे. भाववाढ वाढलेली आहे, कांद्याचे भाव वाढलेले आहेत, इंधन दरवाढ झालेली आहे आणि आमचे संदीप नाईक हे संयमी, शांत, अनुभवी उमेदवार आहेत. त्याच्यामुळे पवार साहेबांनी जी त्यांच्या हाती तुतारी दिलेली आहे ती नक्कीच मोठ्या पण त्यांच्या समोर एक महिला उमेदवार आहे, तर तुम्हाला असं वाटत नाही की महिला निवडून यावी म्हणून? नाही. आम्ही आमचा काही केलेलं. कारण साहेब आम्हाला अनुभवी आहेत. संदीप नाईक आज 20 वर्ष ते नव्या मुंबईतले शिल्पकार आहेत, त्यांना अनुभव आहे आणि ते नक्कीच सगळे समस्या सोडवतील. नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये अनेक अशा मोठ्या प्रमाणामध्ये सभा सुरू आहेत आणि ते महिलांना आवाहन करतात की पुढच्या येणाऱ्या सरकारमध्ये महिलांचा सन्मान राखला जाईल, महिलांना अनेक योजना दिल्या जातात. तुमचा विश्वास नाही त्यावर? अजिबात नाही. कारण महिलांना आता संरक्षण नाही तर निवडून आल्यावर काय संरक्षण देणार असा आमचा त्यांना म्हणजे असा सगळा एक खोटा दावा आहे, खरा कुठलाच नाही. आणि जे तुम्ही म्हणता 1,500 रुपये महिलांना दिले, 1,500 रुपये महिलांना दिले, 1,500 रुपये ते आता बंद करणार नाही कशावरून? महिलांनी काय पद्धत आम्हाला भीती नाहीये. आम्हाला अजिबात भीती नाही. आम्हाला शरदचंद्रजी पवार साहेबांनी 50% आरक्षण 50% आरक्षण आमच्या शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेलं आहे. तुमच्या महिलांचा जो काही आता घरापासून सांगितलं, त्याच्यानंतर महिला संरक्षणाचा विषय सांगितलेला, अनेक मुद्दे आहेत महिलांच्या बाबतीमध्ये. महिला अनेक ठिकाणी आजही पुढे येताना दिसत नाहीयेत. तर तुम्हाला काय वाटतं, बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर यावेळेला संदीप नाईकांना संधी मिळाल्यास तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा व्यासपीठ निर्माण केला जाईल असं तुम्हाला विश्वास आहे? सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे शैक्षणिक धोरण राबवले जाते आणि त्यामुळे विद्यार्थी दशेत ज्या मुलं आहेत त्यांची खूप चांगल्या प्रकारे उत्तुंग प्रगती होऊ शकते, उत्तुंग वाटा मिळू शकतात. म्हणजे भविष्याच्या पिढीसाठी तुमचा हा विचार आहे? हा विचार आहे की शैक्षणिक धोरण त्यांनी चांगलं राबवावं, कारण ते स्वतः सुशिक्षित आज या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष येतात आणि सुप्रिया सुळे येतात. काय ऐकायला तुम्हाला आवडेल? काय तुम्हाला वाटतं, काय बोलू दे, काय ऐकायला आवडेल?